नमस्ते फ्रेंड्स. आपण घरी देवारा करतो आणि त्याला भक्तिभावाने पूजा करतो. धूप अगरबत्ती रोजच लावतो. बाजारातला लावण्यापेक्षा आपण घरीच बनवला तर अजून खूप छान मनाला आनंद वाटेल. तेही केमिकल फ्री राहणार आहे. मी इथे घेतले भीमसेन कपूर, हवन सामुग्री, थोडासा गूळ, खडे धूप, फुलांचे पाकळ्या तेही सुकलेले. सर्वात आधी भीमसेन कपूर हे मी वाटून घेतली. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले. कापराचे खडे असतात आणि गुळाचे पण खडे असतात. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले. मला सुनीताताई बारणे यांनी खूप छान मदत केली. त्यांच्या घरात खूप सारे गायी आहेत. मला हे गायीचं शेण त्यांच्याच घरातून मिळालेलं आहे. हल्ली मुंबई पुण्यामध्ये कुठं मिळणार शेण? खूप अवघड असतं. कापूर, गूळ, हवन सामुग्री आणि फुलाच्या पाकळ्या हे सर्व मटेरियल हवं इतकं घ्यायचं, कमी जास्ती चालेल. शेण घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स करायला थोडासा वेळ लागेल. शेणात पाणी घालून पातळ करू नये. धुपाचा शेप व्यवस्थित येणार नाही याची काळजी घ्यावा. धुपामध्ये अजून काय काय ऍड करू शकाल हे सांगू का? चला तर मग. गोमूत्र, गंगाजल, हळद पावडर, शुद्ध गाईचा तूप, हवं असेल तर लवंग, तेजपत्ता, कडुलिंबाचा पाला शक्यतो मी घालत नाही. त्याचा वास वेगळाच येतो म्हणून मी ते शक्यतो टाळतच असते. आणि मध पण चालतं. इतके घालून परत तुम्हाला काही हवं असेल तरीही ऍड करू शकता. धूपचा साईज थोडासा मोठा ठेवा म्हणजे ते जळायला पण वेळ लागेल. मला याचा सुगंध खूप आवडतं म्हणून मी साईज मोठे केले. हवे असेल तर तुम्ही छोटे पण करू शकाल. 2 प्रकारचे दाखवलेले आहेत. एक आहे धूप आणि दुसरी आहे छोटीशी गौरी. मी दाखवते वेळेस दोन्हीही दाखवलेले आहे, पण मी जास्तीत जास्त धूप बनवले, गौरी नाही. मला उदबत्तीपेक्षा धूप लावायला खूप आवडायला लागले. मी फ्रेंड्स तेवढ्या शेणामध्ये इतके धूप आणि गौऱ्या बनलेले आहेत. हे धूप 3 ते 4 दिवसात कडकडून वाळतील. जरी वाळलं तरीही 15 दिवस असेच ठेवा. मग धूप लावायला सुरुवात करा. नकारात्मक ऊर्जा नाहीसा होईल. सकारात्मक ऊर्जा मिळेल. राधे राधे. जय श्री कृष्ण.